राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर नंदीग्राम यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करतो. आजचा विषय आहे खानदानी पक्ष आणि सगळ्या भारतामध्ये शिवसेना, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, मुलायमसिंग यादव, अखिलेश यादव. काँग्रेसची तर मोठी परंपरा आहे. नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, आता राहुल गांधी. अजून त्याला पोरगं नाही तर ते वारस झाल्याचं पक्षात. अशा प्रकारच्या जे पक्ष आहेत जे फक्त वारसाद्वारे चालू आहेत, ही गोष्ट दुःखदायक. ही लोकशाही आहे. या लोकशाहीमध्ये माणसं निवडायची मतदानाद्वारे. आणि काय परंपरा चालली, आपल्याकडे पहिले राजेशाही होती आपल्या स्वातंत्र्यापूर्वी, पण त्या राजाचा मुलगा राजा होणं हे साहजिक होतं, त्याबद्दल काही प्रश्न नव्हता. पण ज्यावेळेस लोकशाही आली, ज्या लोकशाहीबद्दल मतदान करून लोकांना निवडायचे, पण भारतातल्या लोकांची एक मानसिकता आहे, एक आजोबा, पोरगं, नातू हे सगळे आमदार, खासदार, मंत्री राहिले पाहिजे. तर अशा प्रकारचा जो प्रकार आहे तो लोकशाहीसाठी घातक आहे. आणि यामुळंच आत्तापर्यंत राजकारणामध्ये भ्रष्टाचार, लागेबांधे, एकाची त्या मतदारसंघात मक्तेदारी, ते एक संस्थान निर्माण झालं. यामध्ये आता आपले महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार बरंच काही शिकून गेलेत, झटके चांगले मिळाले. त्यांनी आता परवा असं डिक्लेअर केलं की ज्यांच्याकडे पारंपरिक आमदार, खासदार पद आहे त्यांना आम्ही आता तिकीट देणार नाहीत. आम्ही नवीन तरुण कार्यकर्त्यांना आणि ज्यांच्याकडे अशी कोणतीही पार्श्वभूमी नाही राजकारणाची, त्या लोकांना आम्ही तिकीट देणार, त्यांना निवडून आणणार, त्यांना राजकारणामध्ये मोठं करणार. अशा प्रकारची ही चांगली भूमिका आहे. काही का असं ही महत्त्वाची भूमिका आहे की एकाच खानदानमधले माणसं काय सगळेच हुशार आहेत असं आहे का, तेच राज्य करू शकते, तेच आमदार, असं नाही आहे. इतरही समाजामध्ये खूप लोक आहेत, सगळ्या समाजात आहेत की जे चांगल्या प्रकारे जनसेवा करू शकतात. ते पण आमदार, खासदार, नगराध्यक्ष होऊ शकतात. तर प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे ना. आज आपल्या नांदेडचंच आहे ना, कैलासवासी शंकरराव चव्हाण खासदार, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री सगळे पदं भोगलेत आणि त्यांचं कार्य खूप चांगलं होतं. त्यांच्यावर कधीही भ्रष्टाचाराचा एकही डाग लागलेला नाही आहे. आणि त्याच्याबद्दल आजही सर्वात चांगलं मत. त्यात आले चिरंजीव, खानदान सुरू झाली, त्यांनी पण मुख्यमंत्र्यापर्यंत सगळी मजल मारली, राज्य केलं. काय जी गोष्ट केली ते स्वतः बी केली अशी सांगण्याची त्यांची अवभूमिका आहे. ठीक आहे, त्यांनी तारलं. आता त्यांनी विधानसभेमध्ये आपल्या मुलीला उभं केलं भोकर मतदारसंघात. अट्टाहास, ती आमदार झाली पाहिजे. आणि बी जे पीचं चुकतं आहे, कोणाला तिकीट द्यावं, कोण महत्त्वाचं आहे याचा न विचार करता एक तर त्याला पक्षात घेतलं, ते कोणालाच पटलं नाही. ते स्वतः अशोक चव्हाणलाही पटलं नाही की भारतीय जनता पक्षात आला. आणि हा म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये जास्त दिवस टिकू शकणार नाही. एक तर बी जे पी सोडून जाईल, नाही तर राजकारण संपून घरी बसेल. आता त्याच्या मुलीला तिकीट दिलं, ती भोकर मतदारसंघातून निवडून आली. निवडणुकीत काय काय असतं ते सगळ्यांना माहिती, काही सांगायची गरज नाही. आता साम, दान, दंड, भेद सगळा प्रकार केला. हे अशोकराव महाशे जिल्ह्यामध्ये एवढ्या ठिकाणी बी जे पीचे उमेदवार होते, पण कोण्याच मतदारसंघात जाऊन त्यांनी प्रचार केला नाही. फक्त भोकरमध्ये मुक्काम ठोकून मुलीला आमदार करणं हा एकमेव त्यांचा कलमी कार्यक्रम होता. त्यात ते सक्सेस झाले. त्याही भोकरच्या जनतेचं अभिनंदन करावं की त्यांनीसुद्धा खानदान जी होती, भोकरमधून शंकरराव चव्हाण आमदार होते, अशोकराव आमदार झाले, त्यांची नात झाली चांगली. मानसिकता खूप चांगली, लोकशाहीला पूरक आहे. तर असा प्रश्न खूप वेळा पडतो की इतर लोकांना का संधी मिळत नाही.
असे काही लोक नाहीत का की जे काही करू शकत नाहीत? आहेत समाजामध्ये, सगळ्या समाजात आहेत की ज्यांना आमदारकी, नगराध्यक्ष, नगरसेवक पद मिळालं तर चांगल्या प्रकारे जनतेची सेवा करू शकतात. आणि आज गरज आहे. भ्रष्टाचारामुळं आज इतका ठिकाणी जी काँग्रेसची परंपरा होती त्यामुळं लोकांना संधी मिळाली पाहिजे. आता नांदेडमध्येच उदाहरण घेतलं तर नांदेडच्या नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार झाला असं म्हणणार नाही मी, कारण भ्रष्टाचार करणं हा जन्मसिद्ध हक्क आहे. एकाच खानदानचे नगरसेवक राहिले ज्यांना 25-25 झाले, एक तर नवरा, नवरा नाही तर बायको, बायको नाही तर पोरगं. या नगरपालिकेला दिवाळखोरीला आणलं. आज नगरपालिकेमध्ये पैसे नाहीत. आज नगरपालिकेकडे उत्पन्न खूप आहे, पण एक पद्धत आहे की 1,00,000 रुपये जमा व्हायचे तर 10,00,000 रुपयाची बिल काढायची. म्हणजे पहिले देणं द्यायचे तर जमा किती झालं त्याच्यातून लगेच मोकळं व्हायला पाहिजे. याच्यामुळं बेकायदेशीर बोगस कामं करून नगरपालिकेला अक्षरशः लुटलं आहे. आणि आता ह्या भूमिकेमधून नांदेड नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. तर नांदेडच्या जनतेनं विचार करायला पाहिजे की मागलचा नगरसेवक किती वर्ष होता, त्याच्या घरचे कोण नगरसेवक होते, त्यांनी काय केलं. पण हे सगळं चांगलं आता नगरपालिकेची ही परिस्थिती का निर्माण झाली की नगरपालिकेमध्ये आज रोडच्या बाबतीत चांगले रोडही झालेत आणि खड्डे झालेले रोड आहेत. सगळे प्रश्न आहेत नगरपालिकेवर. आज लोक, आपण नगरपालिकेला टॅक्स देतो, कर देतो, तर नांदेड नगरपालिकेकडून ती सेवा मिळवण्याचा प्रत्येकाला हक्क आहे, करदात्याला. आणि आता या निवडणुकीमध्ये नवीन उमेदवार निवडून द्या. जे पहिल्या खानदानमध्ये होते त्यांना कोणालाही देऊ नका. आता त्या खानदानचे पुन्हा अशोकराव चव्हाण आणणार मतदारसंघात, पण मतदारसंघामध्ये कोण्याही पक्षाचा कोणी असला तरी पण चांगला जो उमेदवार आहे त्याला संधी द्या, त्याचं सोनं करा, त्याला संधी देऊन त्याचं सोनं होईल. तुम्हाला की नगरपालिकेचा भ्रष्टाचार कमी होईल, तुमच्या वार्डात डेव्हलपमेंट होईल, तो चांगलं काम करेल, त्याला प्रोत्साहन द्या. खानदानी राजकारण, खानदानी मंत्रिपदं, खानदानी आमदारकी याला माझा स्वतःचा वैयक्तिक राग आहे आणि ही गोष्ट पटत नाही. निवडणूक म्हणजे लोकशाही आहे आणि BJPचं धोरण आहे की लोकशाहीमध्ये खानदान नाही चालत, पण ते चालू नाही घेत आहेत आता. काळाप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे असेल कदाचित, पण काँग्रेस किंवा इतर पक्ष आहेत का, BJPमध्ये खानदानी पद्धत नाही आहे. आणि काही दिवसात ते बदल होईल. आता काळ बदलतो आहे. आणि पण जनतेनं हे महत्त्वाचं लक्षात घ्यावं की ज्या पक्षाचा नगरसेवक 25 वर्षापासून आपल्या वार्डात आहे, तो नसेल त्याची बायको आहे, बायको नाही तर नवरा आहे, मुलगा आहे, त्या लोकांना आता पुन्हा निवडून देऊ नका. खानदान संपवा. ते नांदेडच्या नगरपालिकेच्या हितासाठी आहे, आपल्या हितासाठी आहे. नांदेडचा खूप विकास झाला. काय झाला? सगळा आनंद आहे. म्हणून आपल्याला नम्र विनंती आहे की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये खानदानमधल्या नगरसेवकाला नगरसेवक करू नका. मी माझं मत मांडलं. आपलं जे मत असेल ते आपण कॉमेंट बॉक्समध्ये द्या. जय श्रीराम.